इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. त्र्यंबकेश्वर जवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास दुगारवाडी येथे फिरण्यासाठी आले असता नाशिक रोड येथील एका 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. अभिजित नवनाथ पवार, वय वर्ष 20, राहणार जेल रोड, नाशिक रोड असे मृत पावलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. त्याच्यासोबत असलेल्या अन्य 3 मित्रांना धक्का बसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. नाशिक रोडच्या जेल रोड परिसरातील एकूण 7 युवक आणि 3 युवती असे एकूण 10 जणांचा ग्रुप दुगारवाडी परिसरात धबधबा परिसरात पर्यटनासाठी आला होता. पावसाचा आनंद घेत असताना दुगारवाडी धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहात अभिजित पवार याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी तात्काळ वर पळत येत येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कुणाल मोरे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अभिजितला प्रथमोपचार म्हणून CPR देऊन त्याचे प्राण वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. त्यानंतर त्याला स्वतःच्या खांद्यावर उचलून वर आणले. खाजगी वाहनाने तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजित नाईक यांनी त्याला तपासून मृत घोषित केले आणि या भीषण अपघाताचा प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या मित्रांना तीव्र मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे प्रणव अविनाश खेरे, जय राजेश चोने, रितेश अविनाश खेरे सर्व राहणार जेल रोड, नाशिक रोड या तिघांची तब्येत खालावल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत अभिजित पवार याच्या मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी शववाहिकेने नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेला आहे. उपजिल्हा रुग्णालय येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावित, PSI पल्लवी जायभावे, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, ईश्वर गंगावणे, जीवन जाधव, प्रशांत बच्चाव नागरे यांनी परिस्थितीची पाहणी केली. पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र देवरे अधिक तपास करत आहेत. पावसाळ्यात अतिउत्साहाच्या भरात अनोळखी ठिकाणी, डोंगर दऱ्यांमध्ये अथवा पाण्याचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पर्यटन करू नये. पर्यटकांनी पाण्यात उतरू नये. आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन त्र्यंबकेश्वर पोलीस प्रशासन आणि वनविभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे. NCN न्यूजसाठी रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर.